कुकर होतं की नाही, याच्यामध्ये सुरुवातीला एवढंच वॉटर होतं, लिक्विड स्टेट मध्ये होतं. ओके, आता यामध्ये कसं आहे, लिक्विडचा व्हॉल्यूम जो असतो तो लेसर असतो, आणि आता हे कशामध्ये कन्वर्ट झालंय, स्टीम मध्ये कन्वर्ट झालंय. स्टीम ही गॅसियस स्टेट आहे, गॅसचा व्हॉल्यूम जास्त असतो. आता साधी गोष्ट आहे, इथं प्रेशर का डेव्हलप होणार, हा प्रश्न आहे ना. प्रेशर का डेव्हलप होतं, प्रेशरचा फॉर्म्युला आठवा काय होता. प्रेशर इथं डेव्हलप होतं आउटर साइडला, या आउट साइडला इथं सर्व. आणि का होतं ते, कारण हे मॉलिक्यूल एक स्वतःच्या मेन पोझिशनच्या भोवती ऑसिलेशन परफॉर्म करतात. मेन पोझिशनच्या भोवती मग सगळे असे प्रेशर क्रिएट करतात असं या वॉल्स वरती, आदळतात ना सगळे एकमेकाला. सो वॉल्स वरती बंबार्डमेंट होणार सर्वांची. वॉल मध्ये बंबार्डमेंट झाल्यामुळे होतं काय, व्हॉल्यूम तर हा जो फिक्स होता तेवढाच राहिला, व्हॉल्यूम फिक्स आहे, बट त्याचा जो फोर्स आहे तो वाढत चाललाय. ओके, सो व्हॉल्यूम म्हणजे हा एरिया, हा एरिया फिक्स आहे आणि फोर्स जो आहे तो वाढत चाललाय, कारण हे स्टीम काय करते, याची कायनेटिक एनर्जी रिलीज करते त्या सरफेस वरती. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रेशर डेव्हलप होतं, आणि प्रेशर डेव्हलप झालेलं असतं, त्यासोबत त्याचा व्हॉल्यूम पण वाढलेला असतो, प्रेशर पण डेव्हलप झालेलं असतं, आणि टेम्परेचर पण वाढलेलं असतं. तर या तीनही पॅरामीटर त्या सिस्टीमला ब्लास्ट होण्यासाठी रिस्पॉन्स. आलं का लक्षात. सिस्टीम ब्लास्ट का होते सांगतोय. हीट म्हणजे काय, आता याच्यामध्ये तुम्हाला एवढे सगळे जे कॉन्सेप्ट दिलेत ना, फक्त लक्षात ठेवा, बाकी काही पडत नाही परीक्षेला. पुढे पहा, हीट लेट द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम विथ टीएस. आपण एक कन्सिडर करू, एक सिस्टीम आहे आपली, त्याचं टेम्परेचर टीएस आहे, and table on which glass is kept another relevant part of the room. Will then it be surrounding or the environment? Let the temperature of the environment be T. Then notice that Ts and T are not the same. Then the Ts will be changed until both the temperature are equal and thermal equilibrium will be reached between the system and the surrounding. Ts will also change to some extent, but end result, that is the system and surrounding or environment, reach thermal equilibrium. The environment is large, then the TE may not be measurable, but certainly not zero. Okay, इथं यांनी काय म्हटलंय माहिती का, एक सिस्टीम घ्या, त्या सिस्टीमचं टेम्परेचर किती असणार, मागच्या बाहेरच्या इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर किती असणार. लक्षात ठेवा की इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे ग्रेटर असलं पाहिजे कोणापेक्षा, सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा. मग यातली हीट याच्यात ट्रान्सफर होईल, आणि यातली हीट याच्यात ट्रान्सफर होईल, ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल, कारण तो नॅचरल फ्लो आहे. हायर हीट कडून लोअर हीट कडे तो फ्लो, तो टीई कडून टीएस कडे फ्लो होणार, आणि याचा कुलिंगनेस इकडे फ्लो होणार, आणि याची हीट इकडे फ्लो. ओके, तसं फ्लो होता होता कुठपर्यंत होईल, सेम टेम्परेचर करत नाही, म्हणजे एक कुठपर्यंत होणार असं ट्रान्सफर, टीएस इज इक्वल टू टी होईपर्यंत, म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर इज इक्वल टू इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर होईपर्यंत हीट ट्रान्सफर होत राहतं सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. समजलं. हो सर. पुढे पहा, such a change of temperature is caused by the transfer of internal energy between the system and its surrounding. In this case, the transfer of energy is between the glass of water and its surrounding. So, जे काय ट्रान्सफर होणार एनर्जी तर ते ग्लास ऑफ वॉटर आणि सराउंडिंगच्या मध्ये होणार, बाउंड्रीच्या मध्ये. आपण त्याला बाउंड्री कन्सिडर करतो. ओके, सो ते बाउंड्री असते. आता इथे काही कन्व्हेन्शन दिले पहा, रिमेंबर दिस कंडिशन आहे. सो ठीक आहे, दोन. आता इथं पहा, हे सांगितलं होतं मी तुम्हाला, जे ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे आपल्या याच्याबद्दल, है ना, की सिस्टीमचं टेम्परेचर टीएस असतं, इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर टी असतं. समजा जर इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त असेल तर बाहेरच्या टेम्परेचरमधून आपल्या टेम्परेचरमध्ये हीट ट्रान्सफर होते. ओके, काही ना काही इन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरमधून सिस्टीमच्या टेम्परेचरमध्ये काही ना काही हीट ट्रान्सफर होतं. हे पाहिलं होतं, कारण हायर हीटकडून लोअर हीटकडे सप्लाय होत असतो. किंवा असं उलट झालं की सिस्टीमचं टेम्परेचर जास्त झालं,
सिस्टीमचं टेम्परेचर जास्त झालं आणि इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर टी ते कमी झालं तर त्याचा परिणाम काय होईल की सिस्टीमच्या टेम्परेचरकडनं इन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरकडे फ्लो व्हायला लागेल बिकॉज हायर इथं आहे आणि लोअर इथं आहे तो हायरकडनं लोअरकडे शिफ्ट होतं टेम्परेचर तर या केसमध्ये तुमचं जे हीट जे सप्लाय केलं जाईल हीट निगेटिव्ह असते आताच पाहिजे ना आपण सिस्टीमकडनं हीट दिली गेली तर निगेटिव्ह असते सिस्टीमकडे हीट आली तर ती असतं तर ही क्यूची व्हॅल्यू इथं 0 पेक्षा छोटी असते आणि इथं क्यूची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असणार कारण ते पॉझिटिव्ह आहे समजलं क्यू इथं पॉझिटिव्ह आहे 0 पेक्षा जास्त येणार पॉझिटिव्ह येणार पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि इथं क्यूची व्हॅल्यू निगेटिव्ह असते 0 पेक्षा छोटी म्हणजे क्यूची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार 0 पेक्षा नंबर निगेटिव्ह असते ओके अशी कंडिशन आहे आणि समजा दोघांचं टेम्परेचर इक्वल झालं त्या टायमाला काय होईल क्यू सप्लाय होणार नाही मग कारण TS इज इक्वल टू TE झालेलं आहे दोघांचं टेम्परेचर सेम लेवलला आलं तर दोघं सेम होऊन जातील दोघं सेम झाल्यानंतर हायर आणि लोअर डिफरन्स राहणार नाही तर हीट इकडनं पण इकडे पास होणार नाही इकडनं पास होणार नाही तर या केसमध्ये जी हीट सप्लाय झालेली ती 0 समजलं हो सर समजलं का यस पुढे बघा So, change in internal energy of the system. So, internal energy change कशी होते सिस्टीम मधली आता बरेच छोटे छोटे टॉपिक्स येतात परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे नाही कॉन्सेप्ट कडे लक्षात द्या कॉन्सेप्ट लक्षात ठेवा बाकीचं काही एवढं महत्वाचं नाही चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे काय आता तुम्ही इंटरनल एनर्जी बद्दल प्रिव्हियसली डिस्कस केलं त्याच्यामधली जे गेन कायनेटिक एनर्जी असते किंवा रिलीज कायनेटिक एनर्जी असते त्याला आपण इंटरनल एनर्जी म्हणतो ओके म्हणजे त्याच्या कायनेटिक एनर्जी आपण पाहिलं होतं ते मोनोअटॉमिक डायटॉमिक नुसार तर ते त्याची जे एनर्जी त्याच्यामध्ये असते एक्झिस्टन्स त्याचं ते एनर्जी म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी असते आता इंटरनल एनर्जी मध्ये चेंज कसा होतो का तर यांनी एक कंडिशन घेतलेत पाहिजे एक सिलेंडर घेतलेत दोन ते दिसत असेल बघा मला इथं है ना सुरुवातीला हे इनिशियल स्टेट मध्ये होतं इनिशियल स्टेटला मी बर्नर लावला खालनं म्हणजे आग लावतो याला इथून फायर लावल्यानंतर मी काय करणार ह्या सिलेंडर मध्ये काय झालेलं माहिती का हे सिलेंडर असं आहे इथं हा फ्री स्पेस आहे आणि हा पिस्टन आहे इकडनं तो त्याला प्रेस करू शकतो पिस्टन काय करतो प्रेस करू शकतो हे पिस्टन आणि सिलेंडर हे तुमचं इंजिन असतं गाडीचं इंजिन पाहिलं कधी मध्ये कधीतरी जा गॅरेज वरती गाडीच्या इंजिन मध्ये असा पिस्टन असतो असं सिलेंडर असतं आणि त्या सिलेंडर मध्ये हा पिस्टन असतो पिस्टन जो असतो हे इथून वॉल असतात असे पेट्रोल वगैरे येण्याचे आणि इथं ते पेट्रोल चार्ज वगैरे जमा होत असतो आणि हा पिस्टन इथून क्रॉस करून इथं ब्लास्ट होत असते प्रत्येक वेळेला तो ब्लास्ट होतो आणि त्या ब्लास्टमुळे तुम्हाला पॉवर मिळते आलं का लक्षात आणि तो ब्लास्ट झाल्यामुळे हा पिस्टन असा खाली जातो पिस्टन असा वर येतो पिस्टन खाली आणि वर आलेली पॉवर आपण रोटेशनल करतो आणि त्या रोटेशनल एनर्जी आपल्या टायराला भेटते असं तुमच्या इंजिनचं ऍक्च्युअली फंक्शन आहे तर हे तुमच्या इंजिनची सिस्टीम आहे इंजिन साठी वापरली गेलेली सिस्टीम आहे तर हे इंजिनच पार्ट आहे समजा हे सिलेंडर आहे एक आणि हा एक पिस्टन आहे तुमचा हा मूव्ह होणार असा ओके म्हणजे असा पुढे जाईल तो आणि असा मागे पण शकतो तर याच्यामुळे काय करता येतं आपल्याला याच्यामुळे हा स्पेस कमी जास्त करता येतो हा स्पेस याच्यामुळे मागे ओढला तो स्पेस वाढतो पुढे ओढला तो स्पेस म्हणजे इनडायरेक्टली आपण याच्याने व्हॉल्यूम कंट्रोल करतो समजलं का व्हॉल्यूम कंट्रोल करतो आपण पिस्टनने राहिला प्रश्न याच्यामध्ये जो गॅस होता आपण टाकलेला त्या गॅसला आपण टेम्परेचर देतोय तर सुरुवातीला त्याचं टेम्परेचर 100°C आपण त्याला अजून टेम्परेचर सप्लाय केलं तर फायनल स्टेट काय झाली त्याची काही वेळानंतर 200°C ला तो रीच झाला तो गॅस ओके कंडिशन समजते का हो सर हा हो सर मग आता इकडे पहा मग सिलेंडर प्रोव्हाइडेड केले होते मुव्हेबल मासेस वगैरे ते सांगितलं मी तुम्हाला आता इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम टू डिफरंट वेज बाय द चेंज आता कसं चेंज होतं पाहायचं म्हणजे आता पहिली केस पहा फर्स्ट केस आणि सेकंड केस अशा दोन्ही केसला एक्सप्लेन करणार तो आता सो तुमच्या फर्स्ट केस मध्ये पहा द सिलेंडर कॅन बी ब्रॉट इन अ कॉन्टॅक्ट विथ द सोर्स ऑफ द हीट सच एज अ बॅनर तो तुमची सिस्टीम जी होती फर्स्ट केस मध्ये ते बॅनर म्हणजे
जे बर्नर होती त्या बर्नरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे हीट व्हायला लागले आता. सो हे तुम्ही डिस्कस केलं पहा 4.a फिगर मध्ये. ओके, प्रिव्हियसली. सो द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द सोर्स ऑफ द हीट अँड द सिस्टीम विल कॉजेस द फ्लो ऑफ एनर्जी टुवर्ड द गॅस इन द सिलेंडर. आता झालं काय असं की बाहेर जे होतं इथं इथं तुम्ही एक बर्नर लावलेलं होतं ना, इथं तुम्ही बर्नर लावल्यामुळे इन्व्हायरमेंटची हीट ही जास्त आहे आणि हे सोर्स जो आहे टीएस याची हीट जरा कमी आहे. त्याच्यामुळे टीई कडून टीएस कडे फ्लो होणार. झालं काय, हे बर्नर लावल्यामुळे हे गरम होणार, हिटेड झालं की नाही, आणि हे हिटेड होऊन कोणाला पोहोचलं मग 200 ला पोहोचलं. समजलं? हो सर. हा, सोपं आहे. सोपं आहे इकडे. मग तुमचे ते होणार असं की तो हिटेड होणार. ओके, दस देअर विल बी द इन्क्रीज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. या केसमध्ये काय होतं की तुमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज झालेली असते. सच एक्सचेंज ऑफ एनर्जी इज पॉसिबल इन अनदर वे ऑल्सो बाय सराउंडिंग इज ॲट अ टेम्परेचर लोअर दॅन द गॅस. ओके, द गॅस विल लूज द एनर्जी टू इट्स एन्व्हायरमेंट अँड कूल डाऊन. आता या दोनही केसेसमध्ये तुमची एनर्जी रिलीज होत असते. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुमची जी इंटरनल एनर्जी होती ते बिकॉज ऑफ हीट होती. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, कुठल्याही ऑब्जेक्टला जर हीट सप्लाय केली तर तो त्याच्या स्वतःच्या मेन पोझिशन भोवती व्हायब्रेशन परफॉर्म करतो, ऑसिलेशन परफॉर्म करतो, याला हीट सप्लाय केली की. आता याच्यातली हीट जी होती, याच्यातली हीट सुरुवातीला याच्यामध्ये आली आणि याच्यातनंच हीट काही वेळानंतर बाहेर निघाली. तो हीट मध्ये फरक पडतोय की नाही, म्हणजे हीट मध्ये घुसते आणि हीट बाहेर जाते. तो हीट कमी जास्त झाल्यामुळे त्याचे जे व्हायब्रेशनची जे अँप्लिट्यूड असते, म्हणजे समजा 200च्या ठिकाणी जो मोलिक्यूल असेल तो जर समजा एवढं व्हायब्रेशन परफॉर्म करत असेल एवढ्या रेंजमध्ये, तर 100 वाला तेवढं व्हायब्रेशन परफॉर्म न करता एवढंच व्हायब्रेशन परफॉर्म करतो. आलं का लक्षात? तो अँप्लिट्यूड मध्ये फरक आहे. याची अँप्लिट्यूड एवढी होती, याची अँप्लिट्यूड एवढी आहे बिकॉज याची हीट जास्त आहे आणि याची हीट कमी होती. तर हीट जर कमी जास्त झाली तर त्याची अँप्लिट्यूड कमी जास्त होते. अँप्लिट्यूड कमी का जास्त होते? कारण याच्यामधली जी कायनेटिक एनर्जी होती ते कमी जास्त झालेली, याची कायनेटिक एनर्जी जास्त होती, याची कायनेटिक एनर्जी कमी झालेली. तो कायनेटिक एनर्जी मध्ये फरक पडला म्हणजे तुमच्या इंटरनल एनर्जी मध्ये फरक पडला. आलं का लक्षात? काही समजलं? आता पुढे पहा. Another way to increase the internal energy of the gas is quickly push the piston inside the cylinder. आता दुसरा एक ऑप्शन आहे की तुम्ही काय करा, कॉम्प्रेस करा त्याला, म्हणजे प्रेशर क्रिएट करा. प्रेशर, कारण टेम्परेचर एक जर जनरेट करतं तर प्रेशर पण आहे ना, प्रेशर पण त्याला क्रिएट करतं. मग आता पहा, जर तुम्ही तो पिस्टन जर पुश केला मध्ये, म्हणजे हा जो पिस्टन होता डायग्राम मध्ये, हा जो पिस्टन होता सुरुवातीला इथं होता, मी त्याला डी डिस्टन्स पुश करतो मध्ये. पहा एवढा डिस्टन्स तो मध्ये घुसला. पहा म्हणजे जागा कमी होऊन गेला. इथला व्हॉल्यूम आणि इथला व्हॉल्यूम, याचा व्हॉल्यूम आणि याचा व्हॉल्यूम मध्ये हा व्हॉल्यूम कमी आहे, हा व्हॉल्यूम जास्त आहे. समजलं? हॅलो सर. हो सर. व्हॉल्यूम डिक्रीज केला, व्हॉल्यूम विथ द हेल्प ऑफ increasing the or pushing the piston and pushing the structure. Okay, so we know that the piston does some work on this steam or gas in moving through the some distance d is increased. Okay, on the other hand, if the gas pushes the piston out, so the gas is expanded, some work is done by the gas and it loses हा पिस्टन होता, याला मूव्ह केलं मी इकडे, सो मला तो डी डिस्टन्स नंतर थोडासा मूव्ह होताना त्याच्यामध्ये प्रेशर इन्क्रीज होतं. हॅलो सर, स्क्रीन दिसत नाहीये. नाही सर. दिसते सर मला. नाही दिसत आहे सर, मला दिसतच नाही सर. सर दिसली, आता दिसते सर. तो दिसतोय का सिलेंडर?
हा सर दिसतंय. हा ठीक. हा. तर हा जो सिलेंडर आहे याच्यामध्ये हे मूव्ह होणार आहे हा पिस्टन इकडे किती डिस्टन्स डी डिस्टन्स मूव्ह होणार आहे. ओके. सो हा डी डिस्टन्स मूव्ह झाल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम कमी झाला दिसतोय का, एवढा व्हॉल्यूम कमी झाला. आता हा व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे काय होतंय की तुम्ही या सिस्टीम वरती, हे एक सिस्टीम होती, सिस्टीम आहे ना ती, त्याच्यावरती आपण काम करतोय, त्याच्यामध्ये गॅस आहे, त्या गॅसला तुम्ही कॉम्प्रेस करताय. म्हणजे हे असं करून तुम्ही काय केलं, कॉम्प्रेस केलं त्याला. कॉम्प्रेस केल्यामुळे काय होईल, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. कारण कोणतीही गोष्ट दाबली गेली ना जास्त की तिचं काय वाढतं, टेम्परेचर वाढतं. तुम्हाला जर अनुभव करायचा असेल तर तुम्ही करून पहा. तुम्ही काय करा, त्याच्या बोटांना पकडा आणि जोरात दाबून ठेवा, तुम्हाला टेम्परेचर एक्सपिरियन्स होईल त्याचा. आलं का लक्षात. जेव्हा कुठलीही गोष्ट जास्त प्रेस केली जाते त्यात टाइम त्याच्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज होतं. क्लिअर. म्हणजे व्हॉल्यूम जर कमी झाला तर टेम्परेचर वाढतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम कमी झाला तर टेम्परेचर वाढत असतं कधी पण, तो लक्षात ठेवायचंय. मग आता इथून जर तुमचा व्हॉल्यूम कमी होतोय याचं अल्टिमेटली काय वाढतं, टेम्परेचर वाढतं. आणि जर टेम्परेचर वाढतंय तर याची इंटरनल एनर्जी काय झाली पाहिजे, ते मॉलिक्युलनी स्वतःची इंटरनल एनर्जीला इन्क्रीज केली पाहिजे ना. त्याच्यामध्ये काय एनर्जी वाढणार, कायनेटिक एनर्जी पण वाढायला लागते, कारण तो ऑसिलेशन जास्त द्यायला लागतं मग, कारण टेम्परेचर वाढलं आता. सो याची कायनेटिक एनर्जी पण वाढली. इंटरनल एनर्जी मध्ये फरक पडला की नाही. सुरुवातीला जी इंटरनल एनर्जी होती कायनेटिक एनर्जी, त्याच्यापेक्षा आता कायनेटिक एनर्जी जरा जास्त असणार, म्हणजे आताची इंटरनल एनर्जी जास्त असणार. हे डाऊट याच्यात. हॅलो हॅलो, ठीक आहे. डाऊट आहे कोणाला असेल तर बोला. तर मग मुद्दा काय बा, आता म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही सिस्टीम वरती वर्क डन केलंय, you are doing work on the system, so that's why we are getting larger internal energy. Clear. And if system doing work on the other surrounding, that time internal energy decreases and energy lose by the system. म्हणण्याचा अर्थ बरं समजेल तुम्हाला ते. The gas gain energy and its temperature is increases. मला आता सांगितलं, तो गॅस काय करतो, दाबला गेल्यानंतर प्रेस झाल्यानंतर व्हॉल्यूम कमी होतो, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं, त्याच्यामुळे तो एनर्जी गेन करतो. म्हणजे घेतोय तो एनर्जी गेन करतोय, ऍब्सॉर्ब करतोय. सो एनर्जी गेन करतो. इन अदर हँड दुसऱ्या बाजूला खणखणीत काय आहे की जर गॅस पुशेस द पिस्टन, म्हणजे समजा मी तो एक गोष्ट सांगितली होती बघ तुम्हाला, एक वेसल ठेवलं तुम्ही, त्या वेसलला खाली बर्नर लावलं आणि इथं एक तुम्ही झाकण ठेवून दिलंय, तर ही स्टीम काय करते काही वेळानंतर या झाकणाला वरती पुश करते, बरं की नाही. झाकण आपोआप फेकलं जातं असं बाजूला. तर हे जे झाकण होतं तुमचं हे फेकलं गेलं की नाही बाजूला. हे का फेकलं गेलं, कारण खालनं स्टीमनी प्रेशर डेव्हलप करून टाकलंय खूप जास्त. या केसेस मध्ये हा जो इथला व्हॉल्यूम होता तो व्हॉल्यूम कसा झालेला आहे, एक्सपांड झालेला आहे, कारण तो लिक्विड होता आधी, आता ते कोणत्या फॉर्म मध्ये आले, स्टीमच्या फॉर्म मध्ये. स्टीम म्हणजे गॅस असतो, गॅसचा व्हॉल्यूम जास्त असतो. तो व्हॉल्यूम जास्त झाल्यामुळे त्याला जागा भेटत नाही आणि मग तो वरचं झाकण फेकण्याचा प्रयत्न करतो, प्रेशर डेव्हलप करतो, असं त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. या पर्टिक्युलर स्टेजच्या ठिकाणी सिस्टीम झाकणावरती वर्क करते उलट, आहे की नाही. तुमची जी सिस्टीम आहे ती उलट वर्क करते कोणावरती, झाकणवरती. म्हणजे सिस्टीम वर्क डन करते, सिस्टीम वर्क घेत नाही, सिस्टीम वर्क देते, हे लक्षात घ्या. सो हिअर इफ द गॅस पुशेस द पिस्टन, म्हणजे तो पिस्टन म्हणजे आपलं झाकण समजा, सो दॅट गॅस इज एक्सपांडेड, मग तो व्हॉल्यूम वाढणार त्या गॅसचा मधला. ओके. सम वर्क इज डन बाय द गॅस, म्हणजे काही वर्क केलं जाणार आहे, म्हणजे जे काही डिस्प्लेसमेंट भेटत आहे ते गॅसनी पिस्टनवर केलं, म्हणजे पिस्टनला ढकलला गेला तो. आलं का लक्षात या ठिकाणी. म्हणजे पिस्टन इथं होता का आधी, तो असा इथपर्यंत ढकलला जाईल इथपर्यंत. म्हणजे ही जी सिस्टीम होती तुमची, त्या सिस्टीमनी वर्क केलंय पिस्टनवर, सिस्टीमने दिलंय त्याला, तर इथं तो वर्क देतोय, म्हणजे याचा अर्थ इथं एनर्जी गेन करेल का लूज करेल, गेन सिस्टीम करेल. एनर्जी गेन करेल का लूज करेल. हॅलो
नाही समजलं? सोपं येणार आहे. म्हणण्याचा अर्थ आहे की तुमचे हे भांड आहे की नाही, ते जे वेसल तुम्ही घेतलेलं होतं ते सुरुवातीला ते असं होतं. समजा तुम्ही इथनं आता काय होईल, हा व्हॉल्यूम जो आहे ना वाढेल ना, वाढलं की आकारेल. हे झाकण जे लावलेलं होतं तुम्ही इथे वरती ढकलून तो असं, मग ते ढकलून इथं आला समजा. आता वर्क डन कोणावर झालं? सिस्टीमवर झालं का सिस्टीम कडून झालं? सिस्टीम कडून झालं. हा, सिस्टीमने तुमच्या स्टीमने पिस्टनवर वर्क केलंय. सो वर्क डन बाय दी सिस्टीम ऑन दी पिस्टन. याच्यामध्ये एनर्जी रिलीज करणार सिस्टीम. सिस्टीमची एनर्जी रिलीज झाली का गेन झाली? त्यांना रिलीज झाली. रिलीज झाली ना. उलट पिस्टनला वरती करण्यामध्ये त्याची एनर्जी खर्च झाली. तो आपण म्हणणार या केसमध्ये जिथं वर्क डन बाय दी सिस्टीम केलं जातं, इन दॅट केस एनर्जी रिलीज केली जाते, म्हणजे निगेटिव्ह हीट सप्लाय केली जाते. क्लिअर? आणि वेन वर्क डन ऑन दी सिस्टीम, दॅट टाइम एनर्जी गेन केली जाते, कारण सिस्टीमवर वर्क झालेलं असतं. म्हणजे ही जर केस असली, ही केस, तर इथं सिस्टीम वर वर्क केलंय तू, कारण पिस्टन हलवलंय तू मध्ये, तर इथं ऑन द वर्क सिस्टीम झालं, तर इथं गेन करतो तो. आणि जर हे उलट झालं असं, म्हणजे ते पिस्टन मागे उडाला, मागे गेला, तर इथं सिस्टीम रिलीज करते एनर्जीला. हो सर. हे महत्वाचं आहे. वर्क कोणावर झालं तर एनर्जीचं काय होतं, प्रत्येकाला समजतं का? समजलं का नाही समजलं? कवर नाही गेलं? हा, हॅलो. समजलं सर. So thus we see that the internal energy of the system can be changed by the two different stages. दोन गोष्टी इंटरनल एनर्जीला चेंज करू शकतात. आपण आत्ताच पाहिल्या. पहिली गोष्ट हीट. तुम्ही हीट कमी जास्त सप्लाय करणार, तर एकाचं पहिलं 100 डिग्री सेल्सिअस होतं, नंतर 100 डिग्री झालं तर त्याची कायनेटिक एनर्जी आपोआप चेंज होते, तर त्याची इंटरनल एनर्जी चेंज झाली. आणि दुसरी गोष्ट आहे वर्क. तुम्ही जर वर्क सप्लाय केला, तर वर्क तुम्ही सिस्टीम वर करा का सिस्टीम कडून करा, दोघं गोष्टींमध्ये रिलीज केली जाते आणि हीट घेतली जाते, आहे की नाही? इथं वर्क मध्ये पण फरक पडला ना. पहिली system की ज्याला तुम्ही हीट सप्लाय करताय, तर हीट त्याचं टेम्परेचर वाढून 200 झालं. सो हीट जर दिली गेली तर टेम्परेचर वाढतं, त्याच्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी इथं वाढते, तर कायनेटिक एनर्जी कमी होते. कायनेटिक एनर्जी मध्ये फरक पडला म्हणजे इंटरनल पडला. आलं लक्षात? हो सर. एक पॅरामीटर इंटरनल एनर्जीला चेंज करणारा आहे की जो हीट. आणि दुसरी गोष्ट आहे की वर्क डन. जर तुम्ही तरी त्याचं टेम्परेचर आपोआप वाढलं का, कारण हे जागा कमी झाल्यामुळे हे टेम्परेचर आपोआप 200 डिग्री सेल्सिअस, कारण तुम्ही एरिया कमी करून टाकला. समजलं का? आणि सिस्टीम पासून जर वर्क निघतंय तर बरोबर टेम्परेचर कमी होतं 500. तो दोन गोष्टी आहेत, एक तर हीट द्या किंवा वर्क द्या. तो दोन गोष्टी तुमच्या इंटरनल एनर्जीला चेंज करू शकतात. आलं का लक्षात? हो. So here by heating the substance or system. Okay, this experiment discuss about change in internal energy by the two parameters, heating and working. Okay, so conclusion of this experiment lead us to very important principle of the thermodynamics. It is related to work done on the system or by the system and the change in the internal energy of the system. Both are related to the energy that is transferred to or by the system, and the heat